ओम नमः शिवाय. नागपंचमीची शेतकऱ्याची कहाणी. 8 पाट नगर होतं. तेथे एक शेतकरी होता. त्याच्या शेतात एक नागाचे वारूळ होते. श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपल्या नित्यनेमाप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं? वारुळात जी नागांची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला. लवकरच ती मेली. काही वेळानं नागिन आली. आपलं वारूळ पाहू लागली. तो तिथे वारूळ नाही आणि पिलंही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली. तेव्हा नांगर रक्ताने भरलेला दिसला. तसं तिच्या मनात आलं, याच्या नांगरानेच माझी पिलं मेली. तो रोष मनात ठेवला. शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आणलं. फोपावतच शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकी सुनांना, शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला दंश केला. त्याचबरोबर सर्वजण मरून पडले. पुढं तिला असं समजलं की याची एक मुलगी परगावी आहे. तिला जाऊन दंश करावं म्हणून निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली. तो त्या घरी बाई पाटावर नाग-नागिन 9 नागांची कुळं काढली आहेत. त्यांची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखवला आहे. नागाने, लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. मोठ्या आनंदानं पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधी. चंदनात आनंदानं लोळली. इकडे तिची प्रार्थना आपले डोळे मिटून चालली आहे. तितक्यात नागिन उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई बाई तू कोण आहेस? तुझे आईबाप कुठे आहेत? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले. पाहतो तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बिचारी घाबरू लागली. नागिन म्हणाली, भिवू नकोस, घाबरू नकोस, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. तिनं आपली सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीने पुजते आहे, आपलं मत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाला निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे. हे चांगलं नाही असं म्हणून सांगितली. तिनं ती ऐकली. वाईट वाटलं. तिनं आईबापाला जिवंत करण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिलं. ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं. सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापाला तिने झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापाने विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीने व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं तरी पाळावं. नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला. जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला हो ही 60 उत्तरेची कहाणी 5 उत्तरे सुपर संपूर्ण. ओम नमः शिवाय.